जॉली, गेस्ट आलेत ना रे, वाट बघताय तुझी. पॉडकास्ट घेणार आहे ना त्यांचा. अरे जरा थांब, जरा एसी घेतो रे. अरे 2 पॉडकास्ट ना मी गरमीत केले, झाले बरे, पण ना गरम खूप होत. जरा जरा अरे जॉली, गेस्ट आलेत ना रे, किती वेळ झालाय, वाट बघताय तुझी. पॉडकास्ट घेणार आहे. गॅस आले. मग अरे मग सांग ना रे, असं काय करतो? मला वाटलं तू मस्करी करतो म्हणून. पॉडकास्ट घेणार कुठे गेलाय? मला वाटलं तू मस्करी करतो म्हणून. चल 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 स्टार्ट. सो लेट्स स्टार्ट. तू वेलकम करतो की मी वेलकम करतो? एसी घेतो रे, खूप दिवसांनी एसीच घेतली नाही. 2 पॉडकास्ट मी म्हणजे असं मुनात घेतले आणि आज मला एसी भेटली. तुझा प्रत्यक्षात मला स्टुडिओ भेटला, सो मी तुला थँक्यू म्हणू शकतो. हा अतुल बोंद्रेचा स्टुडिओ आहे. ग्लॅमलस त्यांचं एक वेडिंगचं सुद्धा हे आहे, म्हणजे फोटोग्राफी सुद्धा करतात ते. आणि ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफर त्यापासून त्यांनी स्टार्ट केलेलं. मी एक असं साधारणपणे इंट्रोडक्शन देतो. म्हणजे परत मी तुम्हाला सांगतो, अतुल बोंद्रे माझा भाव. आणि मी आज त्याच्याबरोबर आता बोललो, मला माझं भावत कसा वाटायला लागला. जे मी मला वाटतं आम्ही 1 तास आधी जरा बोललोय, कन्व्हर्सेशन आमची झाली आहे. सो तो एकदम नॉलेजेबल पर्सन आहे. आणि मला नॉलेजेबल म्हणजे मी पण शिकतोय. हा, अजून तू लर्न करतोय आणि तू दुसऱ्यांना पण शिकवतोय, हे मला खूप आवडलं. चांगलं वाटलं की तू पण पॉडकास्ट सुरू केलेत. आणि मी एक सांगू शकतो, सॉरी, तू माझा इन्स्पिरेशन आहे. आणि मी ठरवलेलं, मी तुला हे सांगितलं नव्हतं मगाशी, मी ठरवलेलं जेव्हा मी तुझे 2-3 पॉडकास्ट बघितले तेव्हा मी असं माझं एक हे होतं की बाबा मी पण पॉडकास्ट एकदा कधी घ्यावा. म्हणजे असं मला जास्त मराठी येत नाही तुझ्यासारखी शुद्ध, तरी मी ट्राय करतोय. आणि जरा चुकलं तर मला माफ करा, जॉलीला माफ करा. आणि माझं कसं आहे की इन्स्पिरेशन मी बघितलं की मला त्याच्याबरोबर काम करायचं असं वाटतं. आणि माझं एक ते छोटं ड्रीम होतं, मी तुला ते सांगितलं नाहीये. आणि आता सांगतो की 2-3 पॉडकास्ट मी बघितले. मी ठरवलेलं, म्हटलं माझी पहिली पायरी असणार ती तुझं पॉडकास्ट घ्यायची. ती मी एक पायरी जरा चढलोय. मी मोठा समजत नाही स्वतःला, पण मला ते आज खूप आनंद होतोय की मी तुझ्या बरोबर बसलोय. फुल एक्सपिरियन्स आहे. त्यांनी मला वाटतं, मी तुम्हाला व्हिडिओ सांगत नाही किती केले ते अजून, त्याचे मला वाटतं देवाच्या कृपेने, महादेव जर कृपा करणार आहेत त्याच्यावरती, हे मी तुम्हाला सांगतो. पण आणि तो 1000-2000 किती होणार तेवढे मी तुला खूप ऑल द बेस्ट म्हणतोय. आणि तुला कॉंग्रॅच्युलेट सुद्धा करतोय की तू एवढं मस्त काम करतोय सोसायटीसाठी. आणि तुझ्यावरूनच मी शिकलोय. सो आम्ही बरोबर आता सोसायटीला हसूया, बरोबर काहीतरी नॉलेज देऊया. आणि माझा मेन मोटो सुद्धा आहे की बाबा लेट्स ग्रो टुगेदर, म्हणजे आम्ही बरोबर वरती सरूया, म्हणजे एकामेक. हाच महत्वाचा पॉइंट आहे तू सांगतोय तसं. म्हणजे हेच मला पाहिजे की आपण जे पॉडकास्ट करतोय त्या थ्रू कोणतरी एक जरी मोटिवेट झाला, किंवा जे आपण वेगवेगळे विषय घेतो त्याच्यामध्ये, तो त्यातला एक जरी पॉइंट त्याला मिळाला आणि त्यातून त्याने खूप ग्रो झाला, माझ्यापेक्षा ग्रो होऊन दे असं मी प्रत्येकाला म्हणतो. बरोबर. कारण एक पॉइंट थोडी जरी मी त्याच्या आयुष्यामध्ये किंवा लाईफ मध्ये व्हॅल्यू ऍड केली तरी ती मॅटर करते मोठ्या चेंजसाठी. ओके. म्हणजे मला असं मगाशी तू मला म्हटलं बघ की बाबा एक लाईट पाहिजे तुला. म्हणजे एक पॉझिटिव्हिटीसाठी तुला एक लाईट पाहिजे. निगेटिव्हिटी सगळीकडेच असते. ती मला लाईट तू पेटवून दिली. ते मला एक जरा स्ट्राईक झालं. म्हणजे माझं असं असतं की मी इन्स्पिरेशन म्हणून माझ्याच गावातले मी बघत असतो, मी बाहेरच्या गावातले बघत नाही. म्हणजे मी म्हणत नाही की ते काम बरे करतात, चांगले, पण स्वतःच्या गावातल्यापासून इन्स्पिरेशन घेणं आणि त्यांच्याबरोबर बोलणं, ते तुम्हाला पर्सनल टच येणार. ते बाहेरच्या गावातले तुम्ही केला तर ते तुमचं कनेक्शन तसं होणार नाही ते. सो मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या गावात असतात बघा, त्याच्याकडे इन्स्पिरेशन तुम्ही घ्या आणि त्याच्यातच तुम्हाला मजा येणार, जशी की मला आज मजा येते. सो मी आज सांगू इच्छितो की आज तुम्हाला एवढा मोठा एक चान्स दिलाय तुझ्यावर पॉडकास्ट यायचा, एक नॉलेज सुद्धा तू शेअर करणार आहे. सो तुझ्याबद्दल लोकांना, आम्ही आता व्ह्यूअर्स आहेत, माझे सबस्क्रायबर्स आहेत, 2 व्हिडिओला मला खूप प्रेम दिलंय आणि तू सुद्धा कमेंट केलंय. सो मी तेव्हा तू कमेंट केलं तेव्हा मला खूप बरं वाटलेलं की बाबा चल, माझा इन्स्पिरेशनचा कमेंट आला आणि प्रेम भेटलं, खूप लाईक सुद्धा आले, कमेंट सुद्धा आले. आणि आज ते सगळं मी सोसायटीला दिलंय, त्याच्यामुळे मला हे भेटलंय आज. म्हणजे मी आज मी तुला सांगितलं एसी भेटली म्हणून मी जरा शांत हे करत होतो निवांतपणे. आणि थँक्यू, मला तू आज म्हणजे तुझा स्टुडिओ
हो, हा पण स्टुडिओ ऑडियन्स साठी मला वाटतं पहिल्यांदाच दिसत असेल युट्यूब. मी पण अजून इथे शूट केले नाही ओके ओके ओके. आणि ऍज गेस्ट म्हणून माझा पहिलाच पॉडकास्ट असेल हा. हा. सो स्वतःच्या स्टुडिओ तोच गेस्ट आहे, म्हणजे बघा तो किती दिलदार आहे तो. जॉली सहयोग इथे आल्यामुळे मला ते गेस्ट आणि मला असं वाटतं की दिलदार असा माणूस पाहिजे की आपला स्टुडिओ आणि आपणच गेस्ट. म्हणजे तू किती हेल्पफुल आहे, कोणालाही हेल्पफुल, म्हणजे जो तुझा माइंडसेट बघून, म्हणजे तू तू माइंडसेट बघतो पुढच्याच कसं आहे, काय काय बोलतो, तरच तू देणार, असं तुझं आहे का? असं नाहीये, पण डिपेंड, त्याचा चांगला यूज झाला पाहिजे. ओके ओके. म्हणजे सोसायटी म्हणजे कोणासाठी. हा, ओके. कसं आहे, कोणाचं काही अडत नाही कोणामुळे. एखाद्याने नाही म्हटलं तर त्याला दुसरं ऑप्शन मिळतं. हे पण एक आहे, कोणाचं कोणामुळे अडत नाही, हे पण आहे. आणि पण कोणाला वस्तू एखादी द्यायची हो म्हणायची नाही, डिपेंड ऑन पर्सन. ओके. की त्याचा कसा यूज करेल. बरोबर. ते पण मॅटर करतं ना. आपण एखाद्या गोष्टीला अटॅच असतो, त्याने बाबा यूज पुढे कंटिन्यू ठेवलं ना. आता समज तू एखादी तुझी वस्तू आहे ती वापरायला दिली, त्याने व्यवस्थित वापरली नाही, कॅमेरा म्हणून, बरोबर, तर तो डिपेंड, खात्रीशीर पाहिजे तर द्यायला हरकत नाही. बरोबर. सो मला त्यांनी आज खात्रीशीर समजलंय खात्रीशीर समजलंय म्हणून त्यांनी मला दिला. आणि आता मी सांगतो की बाबा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी पासून तू स्टार्ट केलंय. मला तू त्या दिवशी एक सांगितलं की बाबा वाईल्ड लाईफ पासून सुरू केलंय. ती तुझी एक डिस्क्राईब कर बाबा, व्ह्युअर्स आहे, सबस्क्रायबर्स आहे, त्यांना की मी काय करतो, कोण आणि काय करतो. मी सध्याच सांगेन मी काय करतोय. सध्या मी फोटोग्राफीची मला आवड आहे. फोटोग्राफी पासून माझी जर्नी एक युट्यूबर म्हणा किंवा पॉडकास्ट पर्यंत जिथे आलं ते फोटोग्राफी पासून सुरू झालेलं आहे. किंवा तू पण कनेक्ट झाला असेल किंवा तुला पण माहिती असेल, फोटोग्राफर म्हणून मोस्ट ऑफ सगळ्यांना माहिती आहे हा फोटोग्राफी करतो. मग वेडिंग फोटोग्राफी म्हण किंवा सुरुवात माझी जी झाली जर्नीची ती वाईल्ड लाईफ फोटोग्राफी पासून झाली. किंवा नेचर फोटोग्राफी, प्रत्येकाला नेचरमध्ये जाऊन फिरायला आवडतं, वेळ घालायला आवडतं. तसं एक ते एक माध्यम झालं फोटोग्राफी. एक तिथे फोटो काढायला किंवा ते आवडायला लागलं मला. मग त्यानंतर हळूहळू त्यामध्ये फोटोग्राफीमध्ये थोडं थोडं नॉलेज घेत केलं, मग कन्सेप्ट समजत केलं. मग वाईल्ड लाईफ साठी तशी माणसं म्हणजे बर्डिंग, पक्षी, प्राणी हे बघायला मला आवडायचं. डिस्कवरी चॅनल, बरोबर, हे सगळं बघायला आवडतं. ते बघून असं वाटायचं की असं काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा असं माहिती नव्हतं की म्हणजे आता पॉडकास्ट चालू बघा की आपल्याकडे पण पक्षी आहेत, आपल्याकडे पण प्राणी आहेत एवढे, त्याचा इम्पॉर्टन्स मला पण माहिती नव्हतं. बरोबर. कारण इथे मार्गदर्शन करणार ऍज अ गाईड म्हणून कोण नाही आपल्याला, किंवा एखादी गोष्ट दाखवावी लागते, कोणीतरी प्रेझेंट करावी लागते, किंवा आपल्या आसपास ते असावं लागतं. आपण बघितलं तर त्याबद्दल आपण माहिती घेतो. बरोबर. एखादी गोष्ट तुला माहितीच नाही, अशी बाबा ह्या जगात गोष्ट आहे, ती बघितलीच नाही तर तू त्याच्याबद्दल अजून जाणून घेणार नाही. बरोबर. तसं ते थोडं हळूहळू नंतर मग गोष्टी ओपन होत गेल्या. म्हणजे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी असते, बर्डिंग करतात, तसं मग त्यातलं प्रत्येक जे स्पेसीज आहेत, प्राणी पक्षी म्हणायला नावं आहेत, फुलांना नाव आहे, झाडांना नाव आहे, हे नंतर त्या रिलेटेड माणसं भेटत गेली. मग हळूहळू कनेक्ट होऊन त्याबद्दल अजून गोष्टी शिकतोय मी. बरोबर. अजून तू लर्नरच आहे, म्हणजे शिकत राहा. माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स घेऊन मी सांगते की माणूस कधीच कम्प्लीट नसेल. शिकायला जसं तू शिकत जाशील, बरोबर, तसं तुला वाटणार की मला काहीच येत नाही. अजून शिकलं पाहिजे. बरोबर. सो हे झालं, तू वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पण आहे, वेडिंग फोटोग्राफी सुद्धा करतो, आणि तो बायोलॉजी सर पण आहे. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की एवढे तीन, खूप जणांना माहिती नाही गोष्ट. त्या दिवशी मी तुला पहिल्यांदा भेटलो ना, की बाबा एक मला वाटलं की खूप वर्षाने आम्ही भेटलो, आणि एक पर्सनल टच मी तुम्हाला सांगू इच्छितो याचा, की मी जेव्हा फोटोग्राफीला, माझे सुद्धा यांनी फोटो काढले आहेत, तुम्हाला आता स्क्रीनवरती दाखवणार आहे. आणि एक मी जेव्हा मॉडेलिंग करत होतो, आता जरा गुप्पू झालोय मी, करणार आहे वेट कमी मी, आणि आपण मला हेल्प करणार आहे. आपण जिम मध्ये जातो, आपण खूप फिट आहे. सो त्याच्या इन्स्पिरेशन व्हायला पाहिजे, तर त्याच्यासारखाच जायला पाहिजे आता मला, जरा डिसिप्लिन. तू पण माझ्यासाठी कारण एक स्पार्क पाहिजे असतो. चला पॉडकास्ट झाले, कोणतरी पाहिजे ना अजून, वाटतं की त्या रिलेटेड नॉलेज शेअर होतं. बरोबर. अजून पॉडकास्ट करूया, हे मला पण इच्छा होती. कारण तुला एक सेंटेन्स खूप ठिकाणी ऐकलं, कॉम्पिटिशन असेल तरच. माझा एक पॉडकास्ट पण आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे कॉम्पिटिशन शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.
बरोबर बरोबर ती जर्नी तुम्ही त्या लोकेशन पर्यंत पोहोचू शकत. बरोबर. माझ्या कॉम्पिटिशन मध्ये हा. कॉम्पिटिशन ऍज म्हणजे फ्रेंडली कॉम्पिटिशन. फ्रेंडली कॉम्पिटिशन मॅटर करतो. म्हणजे मैत्री, हेल्दी हेल्दी कॉम्पिटिशन. सो वेडिंग फोटोग्राफर सुद्धा तुम्ही आहात, म्हणजे तू आहे. तुम्ही कशाला म्हणतो, मला रिस्पेक्ट द्यायला सगळ्यांनाच आवडतं. तुम्ही म्हणाला जेव्हा मी पॉडकास्ट देतो ना, तेव्हा मी तुम्ही म्हणून येतो. सो सॉरी, तू म्हणू शकतो. हा ओके. सो मला कसं एक वेडिंग फोटोग्राफी सुद्धा तू करतो. वेडिंग फोटोग्राफी बद्दल सांगायचं तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करता करता मग वेगवेगळ्या गोष्टी तुला म्हणजे समजत जातात आपल्याला, की बाबा फक्त वाईल्ड लाईफ नाही, वेडिंग पण असतं. नंतर कळतं की फॅशन फोटोग्राफी आहे, प्रोडक्ट फोटोग्राफी. मग वेडिंग मध्ये काय, इथे आपल्या आजूबाजूला वेडिंग चालतं. मग ऍज इन्कम सोर्स म्हणून मी तिथे पहिल्यांदा गेलो वेडिंग फोटोग्राफी. कारण फोटोग्राफर्स इकडचे आपल्याला माहिती आहे जास्त करून वेडिंग फोटोग्राफी करतात. बरोबर. मग इकडचे मेंटर मला भेटलेले आहेत बरेच. मग खरं सांगायचं तर आता इथपर्यंत आलं, त्या जर्नीमध्ये मला भेटलेले मित्र म्हणा किंवा जे मेंटर आहेत, गुरु आहेत, ज्यांनी गायडन्स केलं प्रत्येक गोष्टीमध्ये, ते त्यांचा खूप काय म्हणतात ते वाटा आहे त्याच्यामध्ये. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे मी इथपर्यंत आहे. तू असा एक कोण मेंटर तू सांगू शकतो तुझा? आता बांद्यातलेच सांगायचं गेलं तर तुला केदार माहिती आहे. हा, केदार. हा बरोबर बरोबर. केदार आहे, सूरज आहे, सूरज राऊळ आहे, बरेच जण आहेत. आता नावं प्रत्येकाची बरोबर, एकाच घेतलं तर. आणि बांद्यातले सगळे फोटोग्राफर आहेत बघा, ते सगळे चांगले म्हणतो, चांगले वाईट जे आयुष्यात एक्सपिरियन्स घेतलेले आहेत. बरोबर बरोबर. ते सगळ्यांनी दिलेले आहेत, ते सगळे माझ्यासाठी युनिव्हर्सने दिलेले शिकवण आहे. बरोबर बरोबर. नाही ते आपण म्हणतो ना काय ते, आता थोडा काय म्हणतात ते, जास्तही बोलू शकेल. ते म्हणतात ना, आपण एखादी गोष्ट एखाद्या जर्नी पर्यंत पोहोचायचंय किंवा तू देवाकडे गार्डन मागितलंस. हा हा बरोबर. तर म्हणजे एक तो हे आहे ना, कोड आहे ना की गार्डन. सो गार्डन गार्डन तू म्हणत होता, म्हणजे ते गार्डन 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 मागितलं देवाकडे, पण तुला दिल गार्डन गार्डन झालं तुझं. म्हणजे तुझ्यावरती देव हा कृपा करतोच आहे. ते सगळ्यांवर कृपा, आणि सगळ्यांवर वरतीच करून दे असं मी म्हणतो. आणि तू आता वाईल्ड लाईफ फोटोग्राफी स्टार्ट केली, त्याच्यानंतर तुला वेडिंग फोटोग्राफीचा हे करायला लागलं, म्हणजे ऍज अ बिझनेस तू गेला. ऍज अ बिझनेस हॉबी म्हणून मी वेडिंग आपली वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, नेचर फोटोग्राफी सुरू केली. त्याच्यानंतर मग ऍज अ बिझनेस म्हणून मी वेडिंग फोटोग्राफीकडे गेलो. त्याच्यामध्ये माझा ग्लॅमलेन्स म्हणून मी स्टुडिओ सुरू केलेला सावंतवाडीला. ग्लॅमलेन्स द फोटोग्राफी डेस्टिनेशन असं त्याचं नाव दिलेलं. सो ग्लॅमलेन्स फोटोग्राफी डेस्टिनेशन हा याचा एक फोटोग्राफी म्हणजे वेडिंग फोटोग्राफी तुम्हाला जर पाहिजे तर अतुल बोंद्रे हे आहेत तुम्हाला हेल्प करायला. मस्त फोटोग्राफर आहेत. मी पण सांगू इच्छितो, माझं पण फोटोग्राफी तू केलेलं आहे एकदा. सो ती फोटोग्राफी तू मला वाटतं कोरोना महामारी झालेली तेव्हा, त्याच्यानंतर आम्ही केलेली ती. आणि मला तेव्हा एक पर्सनल टच सांगू इच्छितो की मी कधी अतुलला फोन केलं, कधी मी त्या दिवशी घरात होतो आणि पॉडकास्ट माझे चालू होते, मी करत होतो, आणि मी मला वाटलं की बाबा मी काय करू, म्हणजे अतुलला फोन करू की नको, हय म्हणणार की नाही, काय करणार. म्हटलं अतुलला एक फोन करूया. मी जरा हे झालेलो की बाबा हेल्प करणार की नाही असं वाटलेलं मला. आणि मी तेव्हा पॉडकास्ट घेत नव्हतो, पहिलाच पॉडकास्ट माझा झालेला. आणि मी म्हटलं तुला फोन केला. अतुल म्हटलं अरे ते मला एडिटिंगचं, हा असं जा तू युट्यूब वरती शिकणार, म्हणजे मला प्रॉपर गायडन्स दिलं. म्हणून मी सांगतो, म्हणून मी इन्स्पिरेशन म्हणून त्याला बघतोय. आणि जो गायडन्स आपल्याला देतो त्याला मी खूप म्हणजे असं खूप हे करतो, म्हणजे प्रेम देतो. माझं एक तसं आहे की बाबा कोणतरी गाईड करायला पाहिजे. तू असं बोललास तसं मगाशी, आता तुला पण गाईड केलं कोणी. सो म्हणून तू आणि लास्टला तू त्यांचीच नावं घेणार तुझ्या. बरोबर. जरा जरी सुरुवातीला एकदम तुला ज्याने छोटी जरी गोष्ट सांगितली तरी ती मॅटर करते तुला. बरोबर. पुढे तू खूप गोष्टी शिकशील. आता वेडिंग फोटोग्राफी मध्ये तू काय काय करतो? तर वेडिंग फोटोग्राफी मध्ये ऑल जो इव्हेंट टोटल असेल किंवा ऑल इव्हेंट फोटोग्राफी करतो आम्ही टोटली. माझी टोटल टीम आहे. जशी रिक्वायरमेंट असेल क्लायंटची, जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तशी आम्हाला सांगितलं की तशी आम्ही प्रॉपर प्लॅन करतो. आणि बरी एक्सपिरियन्स टीम आहे. मला साधारण मला वाटतं 2018 मी स्टुडिओ सुरू केलेला ग्लॅमलेस. 2018. आणि त्याच्या अगोदर पासून मी
फोटोग्राफी करायचो वेडिंग फोटो. बरोबर. त्यानुसार मी वेगवेगळ्या गोष्टी शिकलोय, हम्म. वेगवेगळे एक्सपिरियन्स घेतले. त्याच्यानुसार मग आता एका पॅटर्न थ्रू आम्ही जातो. प्रॉपर त्यांचं इव्हेंट जो असेल त्यांनी स्टेप बाय स्टेप त्यांना प्रश्न विचारून त्यांना काय एक्सपेक्ट आहे त्यानुसार म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण तसं चांगल्यात चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये सिनेमॅटिक व्हिडिओज आहेत, सिनेमॅटिक टीजर आहे, कॅन्डिड फोटोग्राफी आहे, बरोबर, म्हणजे मोमेंट्स जे कनेक्शन इमोशनल जे असतात ते आम्ही फोटोग्राफी करतो. तर ट्रॅडिशनल फोटोग्राफी आहे ह्या सगळ्या गोष्टी. आणि वेडिंग फोटोग्राफी म्हणजे तुला काय त्रास होतो वेडिंग फोटोग्राफी? मी थोडा एक 5-6 क्वेश्चन विचारणार जे जनतेचे क्वेश्चन्स आहेत, माझे नाही आहेत. कॉमेडी माझेच आहेत. सो मी म्हणतो की बाबा वेडिंग फोटोग्राफी मध्ये तुला काय स्ट्रगल करावा लागतो की बाबा स्ट्रगल हे कोणाला माहित नाहीये अजून, फक्त व्हिडिओ चांगले वाटतात म्हणून नाही, ह्याच्या पाठी खूप परिश्रम लागतात, खूप कष्ट आहेत, रात्रभर बसायला लागतं. मी मोबाईल मध्ये शूट करतो, हा कॅमेरामध्ये करतो, एडिटिंग त्याची कम्प्युटर मध्ये होते, ते खूप डिफिकल्ट आहे. माझं तरी खूप इझी आहे असं मी म्हणतो. इझी म्हणण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी आता तुला पण ते डिफिकल्टच स्ट्रगल ही आहे. जसं स्टेप बाय सगळीकडे स्ट्रगल होणार असतो. माझं माइंड कसं आहे की मी इझीच म्हणत असतो प्रत्येक गोष्ट, मग ती मला इझी होते. इझीच म्हणत असतो की हा हे मला इझी आहे, हे मला इझी आहे. मी डिफिकल्ट म्हणत राहिलो ना की मी तिकडे अडकणार कुठेतरी. डिफिकल्ट आहे रे, करूया नको. म्हणजे इझी आपल्या माइंडवर आहे. हा बरोबर. एखादी गोष्टीला किती व्हॅल्यू द्यायची. हा बरोबर. तुला ते डिफिकल्ट वाटेल, माझंही तसं आहे. कारण मी ज्या क्षेत्रामध्ये जातो त्या मी अरे ते इझी आहे, आणि लोकांना सुद्धा सांगताना मी तसं म्हणतो की अरे इझी रे, तू करणार. म्हणजे तुला मी पुश करतोय, जा एकदा जा दे. थोडे लोक कसे करतात की ते डिफिकल्ट आहे, मग तो घाबरतो पुढचा माणूस. आपल्या डोक्यामध्ये थोडी जरी निगेटिव्हिटी आहे त्याबद्दल थोडे आपल्याला क्वेश्चन पडले की तो प्रॉब्लेम. बरोबर. म्हणजे फ्लो स्टॉप होतो. बरोबर. सो माझं एक की बाबा तू एक बायोलॉजी सर पण आहे. आता वेडिंग फोटोग्राफी मध्ये मी तुला एक प्रश्न विचारणार, थोडे बायोलॉजी मध्ये विचारणार. बायोलॉजी सर एक थोडक्यात प्रश्न, आणि पॉडकास्ट म्हणजे जो मी करतोय आता, आणि मी शिकणार आहे खूप याच्याकडून आज कसं करायचं. आणि मध्ये चुकलं तर मला सांग सुद्धा तू. मी पण तुझ्याकडून खूप शिकणार आहे. सो एकामेकाकडून शिकूया आणि वरती जाऊया. म्हणजे वरती जाऊया, असं वरती जायला नको, म्हणजे एका शिखरावरती पोहोचूया आपण. आणि पहिली बायोलॉजी म्हणजे बायोलॉजी सर आहे. सो ब्रेन कसा आमचा काम करतो? ब्रेन म्हणजे एज पर मी तुला म्हणतो की बाबा आमचा ब्रेन कसा प्रोसेस करतो ऍज अ म्हणजे डिसिजन मेकिंग. तू आता डिसिजन घेतो कुठचा, आता कुठचा तू डिसिजन घेतला की बाबा हा मी आता कप आहे, आणि हा कप आहे अतुल पॉडकास्टचा, तो मी सांगू इच्छितो. अतुल पॉडकास्ट याच्यात काही नाहीये, आम्ही भरलं नाही. आता नेक्स्ट पॉडकास्टला पडणार तो किंवा थोड्या वेळाने आपण काहीतरी घेऊया. खरी माझी हा गेस्ट आहे म्हणून मी भरणार होतो, पण ते काय बदललं, आम्ही असं शोसाठी ठेवलंय. आणि ते सरांनी त्यांना गिफ्ट दिलंय कुठच्या तरी, तुम्हाला सांगत होतो मला. सो मी म्हणतो की आता बघ तू काय केलं, ब्रेनला तू प्रोसेस केलं. फोटोग्राफीवर डायरेक्टली मला शिफ्ट केलं ब्रेनकडे. ब्रेन प्रोसेसिंगला आता मला तेवढा टाइम द्यावा लागला शिफ्ट होण्यासाठी. तू मला फोटोग्राफर वरून ऍज अ टीचर म्हणून त्या रिलेटेड थिंकिंग साठी ते शिफ्ट करावं लागतं. बरोबर. थिंकिंग बरोबर. आता ब्रेनची प्रोसेस सायन्स टेक्स्टबुक थ्रू गेलास तर ब्रेन मध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत. मग ते आपली जे ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे ऐच्छिक आणि अनैच्छिक ऍक्टिव्हिटीज असतात. काही गोष्टी आपले जे ऑर्गन्स आहेत, हार्ट म्हटलं तर ते थोडक्यात सांगायचं तर ऑटोमॅटिक चालू असतं. हार्टबीट आहे ते आपण कंट्रोल करू शकत नाही. ओके. थांब म्हटलं तू हार्टला नाही, थांबणार नाही. दिल कभी रुकेगा नाही. दिल कभी रुकेगा पण हात मुवमेंट ऐच्छिक ऍक्टिव्हिटीज ते सगळे ब्रेन प्रोसेस. मग त्याचे प्रोसेस वेगवेगळ्या गोष्टी आहेत. किंवा तू झोपतो, झोपेचा पॅटर्न आहे, स्लीप पॅटर्न. काही कॉन्शियस गोष्टी म्हणतो, कॉन्शियस आणि अनकॉन्शियस. अनकॉन्शियसनेस, अवचेतन मन आणि चेतन मन. आता ते मराठी आपलं मालवणी मराठी, आणि तू पण पुन्हा गोयची भाषा बोलतो. बरोबर. आपल्या लँग्वेजचा थोडा पण मजा येते, तीच खरी मजा आहे. प्रॉब्लेम होणार
तीच खरी मजा आहे. आणि आता सांगितलं की ब्रेन प्रोसेस असा होतो की बाबा की म्हणजे ते ऐच्छिक अनैच्छिक गोष्टी झाल्या, ऍक्टिव्हिटीज झाल्या. आपण काही गोष्टी आपण ब्रेन थ्रू कंट्रोल करू शकतो अशा गोष्टी, आणि काही ज्या गोष्टी आहेत त्या ऑटोमॅटिकली चालतात. बरोबर. मग त्याच्यामध्ये तुझा झोपेचा पॅटर्न, झोपेमध्ये झोपल्यानंतर आपलं डायजेशन चालू असतं, हार्टबीट, म्हणजे इतर प्रोसेस जे आहेत ते किडनी फंक्शन करत असते, सगळं म्हणजे फंक्शनिंग चालू असतं, रिपेअर होत असतात, प्रत्येक सेल आपल्या बॉडीमध्ये बनत असतात. बरोबर बरोबर. ते ब्रेन मध्ये असे पार्ट्स आहेत की आपण म्हणजे झोपेत असलो तरी ते कंट्रोलमध्ये ठेवतात बॉडीला ठेवतात. ठेवतात. काही आपल्या कंट्रोलमध्ये आहेत ते. ओके असे ओके. वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये डीप मध्ये गेलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. हो, पण ब्रेन रिलेटेड क्वेश्चन आला म्हणजे मी तुला विचारलं सर, मी एक क्वेश्चन विचारू शकतो की आताची मुलं आहेत त्यांना तू एक काय असा एक कोड देऊ शकतो की आता तो ब्रेन वरतीच पडायला पाहिजे, त्यांच्या तो ब्रेन वरतीच पडायला पाहिजे, म्हणजे त्यांनी तसं फंक्शन करायला पाहिजे, त्यांनी तसं शिफ्ट करायला पाहिजे. युथ आता आमचा आहे तो, मी पण शिफ्ट करायला पाहिजे. एक असा कोड तुझा की बाबा हा चल, अतुलने आज मला कोड एक सांगितला की बाबा मी त्याच्यात शिफ्ट झालो जरासा ब्रेन रिलेटेड. कोणाला म्हणजे पूर्ण आता आम्हाला ही ऑडियन्स सुद्धा बघत आहे, त्यांना सुद्धा मी सांगतो की तसं तुम्ही थोडक्यात सांगायचं झालं, आताच्या यंग जनरेशन मध्ये वेगवेगळे मोबाईल वापरतात किंवा वेगळे लॅपटॉप गेमिंग करतात, त्यांना माहिती आहे मेमरी, रॅम, हे आता गोष्टी माहिती. तसंच सेम फंक्शन आहे आपल्यामध्ये, वेगवेगळे सॉफ्टवेअर आपण ऍड करू शकतो, ते अपग्रेड करायचे असतात. ओके. नवीन नवीन एक्सपिरियन्स घेणार आपण, तसे ते अपग्रेड करायचे. बरोबर. जसं आता ते जिबली वगैरे आले, म्हणजे ते प्रोसेस करताना एआय जे आलंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यामध्ये काय ते वेगळ्या गोष्टी शिकत जातात. बरोबर. त्याच्यापेक्षा पॉवरफुल आहे आपला ब्रेन. त्यातला थोडाच पार्ट म्हणू शकतो आपण एआय शिकतंय. जसं आपण पण जन्माला आल्यापासून आपल्याला माहिती नसतात सगळ्या गोष्टी, आपण आजूबाजूला बघून शिकत असतो. म्हणजे ब्रेन मध्ये सॉफ्टवेअर ते भरतं किंवा मेमरी भरत असते कंटिन्यू. म्हणजे आता मी सांगू इच्छितो की, सॉरी इंटरप्ट करतो की तुलाच कव्हर करतोय मी, की तुला सांगू इच्छितो की आता मोबाईल आहे, मोबाईल तू अपग्रेड करतो, अपडेट आला की अपडेट करतोच, तसं तू अपडेट हो आणि बऱ्याच गोष्टीने अपडेट हो. व्हायरस जे आहेत आपण ठेवतो, व्हायरस अँटीव्हायरस पाहिजे. तो अँटीव्हायरस तुझा सांगायचं झालं तर ते एक्सरसाइज असू शकते, मेडिटेशन असू शकतं, किंवा कुठच्या देवाला वगैरे देवाची पूजा असू शकते. ओके ओके. या सगळ्या गोष्टी आहेत. सो तू मेडिटेशन पण करतो? मेडिटेशन करतो, डिपेंड. आता म्हणजे मी शिकतोय, तू सांगतोय म्हणजे सांगायचं जसं मी बाहेर जे मिळतंय तसं अपग्रेड थोडं थोडं टाकतोय, जे मला पटतंय ते ठेवतोय, शिकतोय. पण मेडिटेशनने तुला असं काय वेगळं वाटलं? मी कधी ट्राय केलं नाही म्हणून मी तुला विचारतो. मेडिटेशनने भरपूर फरक पडतो. स्ट्रेस, मेडिटेशनचं मला वाटतं लॉकडाऊन नंतर एक स्वतःला एकटं राहावं लागलं तेव्हा जास्त महत्व कळलं, किंवा ट्राय केलं, वेळ मिळाला. बरोबर. मेन म्हणजे वेळ भेटला. मेडिटेशनच्या कॉन्सेप्ट प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत. आणि दुसरा प्रश्न झाला की आता मेंटल हेल्थ लोकांची हे होते, चेंज होते, माइंडसेट चेंज होतं. आता मी सुद्धा व्हिडिओ पाठी करत होतो जॉली सहयोगचे, माझं सुद्धा माइंडसेट जरा चेंज झालेलं की आता बंद करूया. आणि पटकरून मला कोणी असं म्हटलं की हे जॉली म्हटलं ना की मी जरा हसत नव्हतो, मी जरा असं एक हे सांगतो तुला की मला असं नेगेटिव्ह झालेलो मी, अरे बंद पडले रे, काय करू. सो तू मला एक असं ते इन्स्पायर केलं की बाबा पॉडकास्ट सुरू करू. हे जॉली. सो मी आता जरा हसतोय. पहिली मी रडत होतो नाही करू, पण आता मी जरा हसतोय. मला जरा बरं वाटतं की बाबा चल, काय सुरू केलं ते सुरू आहे अजून. आणि काय म्हणतात ते, एखादी गोष्ट कंटिन्यू चालत राहिली, मेमरी हँग होते, ब्रेनचं आता काढलं म्हणून त्या रिलेटेड बोलतो. बरोबर. सगळ्यांना तो थोडा स्टॉप घ्यावा लागतो, तो गरजेचा आहे स्टॉप घेणं. बरोबर. म्हणजे आपण एखादा प्रवास करतोय, कंटिन्यू जर करत राहिलो तर काही होऊ शकतं. झोपलो नाही, वाटेत कुठेतरी थांबलो, तसं थांबावं थोडं, आपल्याला वाटेल तेव्हा त्या गोष्टी, म्हणजे पुन्हा आपण ट्रॅकवर येणारच आहोत. जर्नी तर कम्प्लीट करायची. बरोबर. मग रेस्ट घेणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि माझी जर्नी जरा वेगळीच आहे. मला देवच आणतो ट्रॅक वरती, म्हणजे मला माहित नाही मी कसा आलोय तो इकडे. आज मी इकडे बसलोय, पण दोघं आहोत आणि ऑडियन्स आहे. इथे मी काय किंवा तू काय, आम्ही ज्या गोष्टी सांगतोय त्या तशाच आहेत, किंवा पर्स्पेक्टिव्ह जो आहे, जो आता आम्ही आतापर्यंत एक्सपिरियन्स घेतलाय त्याच्यानुसार आताच इंटरव्ह्यू घेतो. बरोबर. ह्याच्या पुढे आम्ही कुठे 10 वर्षांनी पर्स्पेक्टिव्ह प्रत्येक गोष्टीचा आपला चेंज होतो, जसे बरोबर.
बरोबर बरोबर. म्हणजे मी इथे काही गोष्टी सांगतो ज्या मला आजपर्यंत समजल्या त्याच्यानुसार सांगतोय. म्हणजे कोणी ऑडियन्सने असं म्हणू नये की हा खूप हे सांगतो, म्हणजे ज्ञान देतो, आम्ही प्रयत्न करतो कोणाला तरी त्याचा थोडा तरी फायदा होईल आणि होणारच फायदा. होणारच फायदा मी लिहून देतो, हा होणारच फायदा. कारण आम्हाला जे आमच्यासारखे असणार माइंडसेट वाले ते बघणार आणि जे माइंडसेट वाले नसणार ते पण बघणार. कारण जॉली सहयोग आज अतुल बोंद्रेचा पॉडकास्ट देतोय, ही एक मोठी गोष्ट आहे. लोकांना कळत नाही. मी 2-3 मित्रांना फोन सुद्धा केलेले, मी त्यांना सांगितलं अरे पॉडकास्ट देतोय, ते हसतं हे आणि काय नवीन. पण ती एक मजा आहे. सुरुवात झालेली आहे पॉडकास्टची. सो खूप पुढेपर्यंत हो, आता पॉडकास्ट ची आलीच हे. सो मी तुला म्हणतो की बाबा पॉडकास्ट बद्दल काहीतरी एक अतुल बोंद्रे पॉडकास्ट. आता अतुल बोंद्रे हा एक ब्रँड झालेला आहे बांद्यामध्ये. खूप जण मला सांगतात अतुल बोंद्रे इज अ ब्रँड. सो ऍज अ ब्रँड आय एम टॉकिंग टू यू ऍज अ ब्रँड. म्हणजे मला ब्रँडशी बोलतोय मी सध्या आता. सो आता मी तुला काय सांगू इच्छितो की बाबा पॉडकास्ट तू कसा स्टार्ट केला हे मला खूप महत्वाचं आहे. मी पण याच्यातून शिकणार आहे आणि कोण आता इकडे पॉडकास्ट करणार आहेत पुढे त्यांना सुद्धा हे हेल्पफुल आहे. आमचा पॉडकास्ट बघा, जॉली सहयोगला सबस्क्राईब करा आणि अतुल पॉडकास्टला पण सबस्क्राईब करा. ग्लॅमलेस फोटोग्राफीला पण सबस्क्राईब करा. सगळे मी तुम्हाला साईड याचे टाकणार आहे पुढे, साईट्स कसे आहेत सगळं ऍड वगैरे टाकणार. सो पॉडकास्ट बद्दल मला तू स्टार्ट कसे केले आणि तुझं इन्स्पिरेशन कोण? पॉडकास्ट म्हणजे तेव्हा वेगवेगळ्या मी युट्यूबवर व्हिडिओज बघितलेले पॉडकास्ट रिलेटेड की असं पण असतं असं पण, आणि खूप पॉडकास्ट बघायला लागलो मी. नॉलेज भरपूर मिळायला लागलं त्यातून, बऱ्याच गोष्टी आपण कनेक्ट करू लागलो लाईफशी. बरोबर बरोबर. मग नंतर विचार केला की प्रत्येक माणसाबद्दल एक क्युरिओसिटी असते आपल्याला. तर जॉली सहयोग बद्दल पण एका भेटीत जॉली सहयोग कोण हे समजणार, पण आजच्या 1 तासाच्या आपल्या गोष्टींमध्ये आपल्याला समजून जाईल की बाबा जॉली सहयोग किंवा मी कसा आहे, कसं आहे, मी लाईफ मध्ये काय केलंय, बरोबर तू काय केलंय, हे थोडंफार आपल्याला समजतं. आपले थॉट्स एक्सचेंज होतात, हे मॅटर करतं. बरोबर बरोबर. कारण आता जर बघितलं आपण तर असं बसून बोलणं होत नाही. मला तर वाटत नाही घरच्यांशी पण बोलणं होत असेल. नाही नाही नाही. बरोबर बरोबर बरोबर. मित्राशी पण आपण काय चला जास्त बोलणं तिथे त्याच गोष्टी, पण ह्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत बरोबर तिथे आपण ग्रो करू शकतो. ग्रो म्हणजे आपण लाईफ ग्रो करू शकतो किंवा बिझनेस रिलेटेड वेगवेगळे टॉपिक्स आहेत आपल्या आयुष्यामधल्या. त्यात भरपूर गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टींबद्दल थोडं थोडं नॉलेज पाहिजे, ते आपलं शेअरिंग होत नाही. बरोबर बरोबर. त्या दृष्टीने मी म्हटलं ट्राय करायचं आपण पण. मग एक माझा मित्र आहे, पहिलाच पॉडकास्ट बघितला तुम्ही, जस्ट ट्राय केला. कॅमेरा असेच फिरायला गेले, कॅमेरा ठेवला, ट्राय करू. तो बेस्ट झाला. त्यातले 2 पार्ट केलेले. एका गोष्टीवर बोललेलो तेव्हा काय बोलणं एवढं नॉलेज पण आमचं म्हणजे आता पण शिकतोय, तेव्हा जेवढं नॉलेज होतं त्याच्यानुसार आम्ही बोललो. त्याचे 2 पार्ट केलेले. सांगायचं तर आता सांगितलं नाही कोणाला की एक पॉडकास्ट रिलीज केलेला आहे. मग त्याची जर्नी त्याने सांगितली, तो कसा पोहोचलाय. कारण त्याची जर्नी मी खूप जवळून बघितली. आता तो बऱ्याच चांगल्या त्याच्या अंडर 7-8 माणसं कामाला आहेत एका कंपनीमध्ये. बरोबर. मग त्याची टोटल जर्नी बरोबर. माझा क्लासमेट, मग ती मजा आली. त्यातून पण मला त्या कन्व्हर्सेशन मधनं मी पण भरपूर शिकलो. म्हणजे तुला शिकायला आवडतं प्रत्येक माणसाकडून, म्हणून तू हे पॉडकास्ट घेतो. माझी पण सेम थिंकिंग आहे. मी असंच ठरवलेलं की बाबा आम्ही बोलतो काहीतरी, आता कुठच्या गोष्टी बोलतो. हा आता शिकायला आवडतं, मला पण आवडतं, आणि पुढच्याला पण. दोघं जण जे काय नॉलेज देतोय एकामेकाला, गोष्टी करतोय बरोबर आपल्याला ज्या माहिती ते अजून कोणाला तरी फायदा. बरोबर. आपली ऑडियन्स आहे म्हणजे माझा तू टॅगलाईन आहे, लेट्स ग्रो टुगेदर. हाच नाही म्हटलं तरी तिथे जाणार आपलं सगळं जे आहे तिथे. पॉडकास्ट सार थोडक्यात तिथे जाणार. बरोबर. सगळ्यांनी ग्रो करूया, कारण सराउंडिंग मॅटर करते आपल्याला. तशी माणसं कनेक्ट होत जाणार. आपले ऑडियन्स पण आहेत, ते पण म्हणणार कुठेतरी कनेक्ट करणार लाईफशी. हा आपल्यासारखाच आहे. बरोबर. कारण एवढे पॉडकास्ट होतात किंवा आपण एखाद्या पर्सनला बघतो, त्याची लाईफस्टाईल बघतो आणि म्हणतो की हा इथपर्यंत पोहोचलाय, हा भारी आहे सगळं, त्याचं सगळं म्हणजे लाईफ त्याची सेट आहे. पण असं नसतं. प्रत्येकाला स्ट्रगल आहे, त्या लेवलची स्ट्रगल असते अशी. बरोबर. मग तुम्ही कनेक्ट करा, कनेक्ट करून तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा फायदा करून घ्या. असं आता सुरू केले. आजच्या पॉडकास्ट मध्ये ना मला एक असं मी म्हणू शकतो की जरा मला एक्सपिरियन्स भेटतोय
कारण मी जास्त बुक वरती बघत नाही आज. जास्त मी बुक वरती, मी तुला सांगतो की 2 पॉडकास्ट आले ना, मी जरा नर्वस होतो, खूप नर्वस होतो. ते माझे मित्रच होते, म्हणजे गायडरच होते, म्हणजे गाईड करायचे मला. पण त्यांच्या बरोबर सुद्धा मी जरा नर्वस झालेलो, मला घाम सुटायचा. आता एसी आहे म्हणून तसं काय नाही, तरी पण मला एसी मुळे जरा मला वाटतं इफेक्ट आलाय. सुरुवातीला घेताना आणि ते आपली वाट बघतोय आता येणार आहे. एसी घेतली, एसी म्हणजे कशी जरा थंड वाटलं रे. आणि आज मला पण इथे बघायचे होते एसी व्यवस्थित. सो माझं मेन हेतू काय होता की तू पॉडकास्ट कॅमेरा थ्रू स्टार्ट केले, म्हणजे छोट्या कॅमेराने की बाबा मोबाईल. आता मी मोबाईल मध्ये स्टार्ट केलंय माझ्या. मी कॅमेरा थ्रू स्टार्ट केली कारण माझ्याकडे ते इक्विपमेंट कारण मी बाहेर गेलो फिरायला तेव्हा मला सवय आहे की कॅमेरा घेऊन जायची. बरोबर. आता इक्विपमेंट मोठी झाली, बरोबर, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. पण इथे कुठे फिरायला गेलो, चला नेचर मध्ये गेलो तर तो कॅमेरा असतो माझ्याकडे. तेव्हाच म्हटलं चला एक शूट करून तरी बघूया कसं वाटतं. बरोबर, क्युरिओसिटी म्हणून शूट केलं. आणि अगोदरपासून विचार करतो, तू जसं मगाशी सांगितलं मला तुझी आता जर्नी कशी सुरू झाली त्याच्याबद्दल तुम्हाला मगाशी आले तेव्हा सांगत होता. तसंच आपले थॉट्स असतात, फक्त आपण अप्लाय करत नाही. एखादी गोष्ट ठरवतो, त्याचे विचार सगळं प्लॅन रेडी होतं, पण आपलं पुढे एक पाऊल पडणं महत्वाचं आहे. एक स्टेप पडल्यानंतर बरोबरच आपल्याला समजते पुढे असं. बरोबर, म्हणजे पायरे चढून चढून तुम्हाला कळणार कुठे काय पुढे गेल्याशिवाय तर समजणार नाही, किंवा दरवाजा ओपन केल्याशिवाय समजणार नाही आतमध्ये कसं जायचं. बरोबर बरोबर. सो आज तू मला हा दरवाजा ओपन करून दिला तुझ्या स्टुडिओचा, त्याबद्दल थँक्यू. मी परत सांगू इच्छितो, मी खरंच सांगतो थँक्यू मनापासून. आपला प्रोसेस मध्ये आहे. हा प्रोसेस तरी पण अप्रतिम स्टुडिओ आहे. मला असं वाटतं की काय अशी डिझाईन वगैरे नाहीये, अजून टोटल काम चालू आहे. तिथेच मग म्हटलं चल ट्राय करूया आपण. बरोबर बरोबर. आणि तुला मी ऑल द बेस्ट सुद्धा म्हणतोय की पॉडकास्ट साठी. आता तू पुढे पॉडकास्ट घेणार कोणाचे, मला सुद्धा कधी कधी बोलव, मी पण शिकणार त्यातून. मी बसणार नाही पॉडकास्ट मध्ये, पण मी पाठी उभा राहिलो कुठचं मला जर एक वाटलं की बाबा हा कुठचं. आता त्या दिवशी तू अरुण गौंडळकर सर यांचं तू पॉडकास्ट घेतलेला, अति सुंदर पॉडकास्ट आहे. मी जास्त डीप होत नाही पॉडकास्ट मध्ये, मी जरा एंटरटेनिंग, मला हसवायला आवडतं लोकांना, हसवायला आवडतं. थोडा मला वाटतं सिरियस नाही, पण असं सिरियस काय झालं नाही आजचा. मी आज तुला हसवलंय थोडंफार, मला होणार तसं मी मध्ये. आता म्हटलं याला डीप करू काय, म्हटलं याला हसू काय, तुला काय करू कसं काय वाटत, म्हणून मी तुला काल पण फोन केलेला की बाबा काय करू. काम आहे, तू कुठपर्यंत घेऊन जाणार. बरोबर बरोबर बरोबर. तुला आता प्रश्न मी विचारतोय. ओके ओके. तू आता हा पॉडकास्ट जो आहे तो का सुरू केला. सो जॉली सहयोग पॉडकास्ट, माझी जर्नी मी तुला सांगतो. कोरोनाच्या टाइम होता तेव्हा, कोरोना महामारी होती तेव्हा. सगळे म्हणजे असे दुःखी होते, सगळे हे करायचे, म्हणजे महामारी सुरू होती, लोकांना त्रास व्हायचा. सो मी एक तो चॅनल सुरू केलेला जॉली सहयोग, लोकांना हसवायला, लोकांना म्हणजे की बाबा लोक हसणार. तेव्हा एंटरटेनमेंट सुद्धा बंद होतं, एंटरटेनमेंट. सो एक नेगेटिव्हिटी झालेली सगळीकडून. सो मी एक हे केलेलं की बाबा लोक हसणार त्यातून, आणि लोकांनी खूप रिस्पॉन्स दिला मला. असं मी बघत नाही, मी कधीच बघत नाही सबस्क्रायबर माझे किती आहेत, व्ह्यूज किती, बघतो कधी कधी बघतो चुकून, पण जास्त मी त्याच्यावरती लक्ष देत नाही. मी कंटेंट वरती जास्त लक्ष देतो. सो कंटेंट जर बरा झाला, लोकांना आवडलं, ते मला मजा येतं. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं एक स्टॉप झाला माझा. मी तुला मगाशी सांगितलं बघ, एक जॉली म्हटलं की मला राग यायचा तेव्हा, अरे हे बंद झालं आणि काय आता, आणि काय करू आता. जॉली सगळीकडे प्रसिद्ध झालंय, थोडे मला जॉली भाई सुद्धा म्हणतात, थोडे जॉली ब्रदर सुद्धा म्हणतात कुठे गोव्याला गेलो की. मला वाटायचं की अरे सगळ्याकडे झालंय जॉली, तर आणि काहीतरी एक काढूया, आणि एक वेगळं काहीतरी काढूया. सो थोड्यांना कसं नाव सुद्धा आवडायचं नाही, जॉली सहयोग असं. सो मी एक म्हटलं की बाबा जॉली म्हणजे काय, हसत राहावं सगळ्यांनी. मला तू भेटला की तू हस, असं की रडवायला तुला खूप जण असणार, हसवायला कमी असणार. हा एक पॉडकास्ट मी त्याच्या माझा तू मला एक इन्स्पिरेशन सगळं भेटलं. आणि त्यात मला एडिटिंग वगैरे काही द्यायची नाही, एक माझा मित्र होता तेजस एडवे, तो मला हेल्प करायचा त्या टाइमला. म्हणजे पॉडकास्ट म्हणजे तेव्हा, म्हणजे आता जेव्हा कोरोनाचा टाइम होता बघा तेव्हा, आणि खूप ते आमचा वाडा एक आहे त्यामधले, त्यांच्यानी खूप जणांनी मला हेल्प केली आहे त्या बाबतीत. की बाबा पेडण्यात सुद्धा खूप जणांनी मला हेल्प केली आहे.
सो तेजस एडवेला मी या माध्यमातून थँक्यू म्हणू शकतो. तू असशील कुठे बघितला हा पॉडकास्ट तर मी थँक्यू म्हणू इच्छितो तुला, की तो खूप टॅलेंटेड मुलगा आहे. म्हणजे मी आणि शांत मुलगा, म्हणजे असं हे करत नाही, कोणाला जास्त बोलणं नाही. आणि मी त्याला एडिटिंगला घुसवलेलं, मी त्याच्यात ती कला बघितलेली. त्याला पण माहित नव्हतं, तेव्हा सगळेच फ्री होते ना, म्हटलं चल बघूया ट्राय करून. आणि तो मोबाईल मध्ये जरा हुशार, तो त्याने एडिटिंग मला शिकवली आणि मग ती जर्नी सुरू झाली. आणि आता मी पॉडकास्ट पर्यंत आलोय. आता सांगू शकत नाही, तू आता बोललो तशी 10 वर्षांनी आम्ही कुठे असणार. मला पण खूप चांगलं वाटलं की माझ्यावर पण कोणतरी आलाय, आता एकटा नाहीये. आता आम्ही 2 जण आहेत. आता आम्ही खूप खूप नॉलेज लोकांना देणार पण आहेत आणि घेणार पण आहे. सो लेट्स ग्रो टुगेदर. आणि जॉली सहयोग, खरंच मी या माध्यमातून, जॉली सहयोग पॉडकास्ट माध्यमातून मी तुला खूप थँक्यू म्हणतोय, तू इकडे आलास. तुला पण थँक्यू, मला पण अशी संधी दिली. आणि मी तुला त्या दिवशी फोन केलेला बघ, की बाबा हॅलो, जॉली सहयोग पॉडकास्ट मध्ये तू येणार काय म्हणून. सो तुला काय वाटलं फोन मध्ये? तू मी असं एक्सप्रेशन मला वाटलं तुझं हसला म्हणा, हसला कसा असणार मला माहित नाही, पण तुला असं काय नाही वाटलं मला. म्हणजे एक असं काय वाटलं तुला? मी असं म्हटलं की बाबा जॉली सहयोग मध्ये ये, की तुला मी काय होच बोललो तुला करूया म्हणून. होय होय बोलू, पण असं काय तुला वाटलं नाही? नाही, आता बेसिक जर विचार केला तर तू माझा पॉडकास्ट घ्यावासा वाटतो, तर थोडं तरी तुला चल बाबा ह्याचे विचार घ्यायचे असं तुला वाटलं. ऍज अ पॉडकास्टर तू थिंक केलं नाही त्या टाइमला? नाही. हा, तेच मला पाहिजे होतं. ऍज अ पॉडकास्टर तू थिंक केलं नाही, ऍज अ पर्सन यू आर थिंकिंग. सो म्हणजे ह्याने सांगितलं की बाबा माझं ओके, तो थोडे लोक मग विचारले की काय म्हणून, नंतर ते मग प्रश्न पडतात की तुला पॉडकास्ट कशा रिलेटेड घ्यायचा. कशी मी आता बोलत राहतोय, मला भाऊत कसं वाटतंय, मला मी असं वाटत नाही की बाबा चर्चा ही एक जरी विषय घेतला तरी कंटिन्यू होत आहे. आणि तीच मजा आहे. मी बुक वरती बघतच नाही. आमच्यासाठी त्या गोष्टी मोठ्या असतील, काही जणांसाठी ते नॉर्मल वाटत असतील. बरोबर. आपल्याला जे आहे ते त्याच्यानुसार आम्ही बोलतो. आज पॉडकास्ट कोण मोठे नाही आहोत. बरोबर, आम्ही कोण मोठे असे नाही आहोत, आम्ही ज्ञान देतो ऍज ब्रदर किंवा. हो. आणि आता वेडिंग फोटोग्राफी वरती होऊया. आता तुझे काय तू इक्विपमेंट युज करतो वेडिंग फोटोग्राफी मध्ये? कुठचा कॅमेरा युज करतो, की बाबा कुठचे लेन्स? आणि तुझा स्ट्रगल वेडिंग मध्ये काय आहे? की बाबा सोपी गोष्ट नाही ती वेडिंग फोटोग्राफी करणं. माझे पण मित्र आहेत वेडिंग फोटोग्राफीचे, तू पण आहे. तुझ्या बरोबर मी सुद्धा एकदा काम केलेलं. तू मला मॉडेलिंग म्हणून एक शूट केलेलं, ते पण मी टाकणार आहे पॉडकास्ट. मला वाटतं 20 मिनिटाचा तरी मी पहिली करायचो. हा पॉडकास्ट जरा वाढणार आहे, तो जरा बोर होऊ नका. आम्हाला बोर करायला आम्ही तुम्हाला इकडे आलो नाहीये. एक मजा कशी घ्या, आमचे विचार घ्या. जेवताना बघा बाबा, काहीतरी तुम्ही कुठे बसमध्ये बघा, कुठेतरी तुम्ही ट्रेन मध्ये आहात, थोडे ट्रेन मध्ये सुद्धा बघतात. मी बघितलंय मुंबईमध्ये, त्यांना एवढी आवड असते, म्हणजे ते चांगले विचार घेऊन पुढे जात असतात. सो आजूबाजूने एवढी, म्हणजे असं सगळं. आता एक पॉडकास्टर म्हणून मी तुझा एक पॉडकास्ट घेतोय, म्हणजे असं एक जॉली सहयोग कोलॅबरेशन विथ अतुल बोंद्रे पॉडकास्ट. हा एक आमचा एक कोलॅबरेशन झालंय. आम्ही माइंड पण आमचे कनेक्ट झाले आहेत. ह्याच्यात खूप मजा येणार पुढे आम्हाला. आता स्ट्रगल आम्ही दोघंही करणार आहे पुढे, आणि तो स्ट्रगल मध्ये मजा येणार आहे. आणि थँक्यू युट्यूब, फर्स्ट ऑफ ऑल युट्यूब चॅनल, ज्यांनी आम्हाला हे शोकेस केलंय, आम्हाला टॅलेंट दाखवायला. मी सल्यूट करू इच्छितो आमचं युट्यूबला. म्हणजे जे आम्हाला आता एवढं हे दिलंय. पहिली नव्हतं एवढं, पहिली स्टेज नव्हती, आता एक युट्यूब ही स्टेज झालेली आहे लोकांना परफॉर्म करायला. म्हणजे आणि काय कुठचंही पॉडकास्ट असू, काय पण असू. सो मी आलेली. सो घोडे म्हणजे घोडाच होता तिकडे, घोडे नव्हते. आणि मी एकच, म्हणजे एकदम तुला डिस्क्राईब करताना चुकलेलो त्या टाइमवरती. आणि माझं काय आलं, एक घोड्यावरती एक फोटो आहे. परत एक तुझी मी बाईक घेतलेली रॉयल एनफिल्ड, त्याच्याकडे बुलेट आहे रॉयल एनफिल्डची. सो तुझी पण एक तो एक मला फोटो खूप आवडलेला, तो अजून माझ्याकडे आहे. म्हणजे माझ्या इंस्टाग्राम पेज मध्ये आहे, सहयोग प्रभू म्हणून माझी एक पेज आहे इंस्टाग्राम, त्याच्यावरती आहे. आणि त्या टाइमला मी तो शेवटचा शूट केलेला तुझ्या बरोबर. त्याच्यानंतर माझं पोट सुटलं आणि मी मॉडेल झालेलो आहे सध्या मी परत येणार आहे आणि परत तुझ्या बरोबर शूट करणार आहे. ती माझी इच्छा आहे. तर माझं परत एक असं एक करूया आपण,
सो माझी एक इच्छा आहे की तुझ्याबरोबर मी परत एक फोटोग्राफी करणार आहे. ती सुद्धा मी तुम्हाला सांगत नाही, ती ती देवाच्या कृपेने झाली तर होणार आणि मी करणार ती. सो आता परत आम्ही वेडिंग वरती येऊया. सो इक्विपमेंट तू कुठचे युज करतो? इक्विपमेंट आता फोटोग्राफी बद्दल जर म्हणजे फोटोग्राफीवर पण आपण भरपूर बोलू शकतो. बेसिक फोटोग्राफी बद्दल सांगायचं तर इक्विपमेंट पहिल्यांदा ऍज तुम्ही आर्टिस्ट किंवा त्या फोटोग्राफी बद्दल तुम्ही डिव्हाइस मॅटर करतो सुरुवातीला बेसिक लेवल. मग जशी तुम्हाला क्वालिटी द्यायची आहे कस्टमरला किंवा त्यामध्ये अजून डीप जायचं, अजून तुम्हाला ऍज अ आर्टिस्ट म्हणून त्यात भरपूर गोष्टी टाकायच्या आहेत. लाईट फोटोग्राफीसाठी लाईट मॅटर करते भरपूर. मग ते लाईट घेणारे काही कॅमेरे आहेत. नॉर्मल जे कॅमेरे असतात तिथे लो लाईट मध्ये ते तेवढा परफॉर्मन्स देत नाही. मग लो लाईट मध्ये काम करण्यासाठी काही कॅमेराज आहेत किंवा काही लेन्सेस आहेत किंवा काही इफेक्ट असतात. पाठीमागचं ब्लर दिसलं पाहिजे, ते आता ट्रेंड होता ना मध्ये फोटोग्राफीसाठी. लोकांना नॉर्मली काय माहिती असतं, ब्लर दिसावा. मालवणी बद्दल कोणतरी की आजचा ब्लर जावा, ब्लर झालं पाहिजे पाठीमागचं, तसे फोटो पाहिजे. पण हे सुरुवातीला काय वाटतं आपल्याला, ब्लर झालं म्हणजे ती फोटोग्राफी किंवा तो फोटो कॅमेरा चांगला. हे बेसिक खूप जणांना असं ब्लर झालं म्हणजे कॅमेरा चांगला असं नाही. ते डिपेंड करतं फोटोग्राफीच्या टाईपवर. आता थोडक्यात आता विषयाला म्हणून थोडक्यात आता सांगतो. लँडस्केप फोटोग्राफी जर घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट मोस्ट ऑफली आपण अपर्चर असतो एक, त्याच्यामध्ये पूर्ण आता हा ऑब्जेक्ट आहे फोकसिंग त्याच्या पाठीमागे आहे, आपण पण दिसलं पाहिजे. मी इथे जर ब्लर जास्त लेन्स वापरली त्या टाईपची, अपर्चर जर कमी ठेवला तर काय होणार, आपण इथे फोकस ठेवणार, आपण ब्लर दिसतो. बरोबर. आता कॅमेरामध्ये शूट करतोय, आता पूर्णपणे सगळं येत असणार. बरोबर. सो इक्विपमेंट तुझे झाले. इक्विपमेंट जे आहेत तशी मी हळूहळू काय अपडेट करत गेलो. सुरुवातीला मला वाटतं मी आता सांगितलं तुला फोटोग्राफीची स्टोरी आहे. रोलच्या कॅमेऱ्यापासून मी सुरुवात केलेली. अरे वा. पण तेव्हा वेडिंग फोटोग्राफी नाही केली. रोलच्या कॅमेऱ्यात मी फुलांचे सो तुला फोटो काढलेले आहेत. पहिलीपासून आवड होती फोटोग्राफीची, म्हणजे एक 8 वर्षापासून 9 वर्षापासून? पण तेव्हा ती कन्सेप्ट वेगळीच होती. हा फोटो काढतोय, माणसांचे फोटो काढायला घेतात, हा फोटो काढतोय ते रोलचे आणि रोल धुवायला देतोय, त्यात निघतायत फोटो प्राण्यांचे, मांजरांचे, फुलांचे, नेचरचे. सो तू नेचरला जास्त कनेक्टेड आहे. नेचरला जास्त कनेक्टेड आहे आणि तुला नेचर खूप नेचर आवडतं सगळ्यांना. पण मला वाटतं मी स्टुडिओकडे तुझं बघितलं, झाडं भरपूर मस्त एक वातावरण आहे तुझ्या स्टुडिओकडे. सो एक फ्युचर मध्ये जर कोण स्टुडिओ असे बांधायला बघतायत किंवा आमचा स्टुडिओ प्रोसेस मध्ये आहे, तुमच्या काही आयडियाज असतील तर आम्हाला लिंक एक कमेंट करा. शिकतोय त्याच्यामध्ये तुमची थोडी हेल्प होईल तर चांगलं होईल. थोडे आमचे सर पण असणार जे पॉडकास्ट घेता येत आहे अजून कोण ते पण आम्हाला सांगा की बाबा पुढे काय करायचं, कसं काय गायडन्स सुद्धा आम्ही कमेंट सुद्धा मध्ये तुम्ही आम्हाला, म्हणजे आम्ही पण शिकतोय. बरोबर तू सांगितलं ते कमेंट्स मध्ये टाका. आणि इक्विपमेंट्स चाले आणि सांगते तर आता ते तेव्हा रोलच्या कॅमेऱ्यापासून सुरुवात केलेली आहे. त्यानंतर मग मित्रांचे वगैरे बघितलेले, काही जणांनी आपली फोटोग्राफीसाठी कॅमेरा घेतले. मग घरी येऊन सांगितलेलं मी तेव्हा की मला असं पाहिजे. त्यानंतर काही वर्षानंतर मला मग पॉइंट अँड शूट म्हणून कॅमेरे येतात, म्हणजे रोलच्या कॅमेऱ्याच्या पुढचा पॉइंट अँड शूट, जे बटन दाबल्यानंतर लेन्स बाहेर येते. तो घेतलेला पॉइंट अँड शूट. ओके. सो फोटोग्राफी घेतल्यानंतर मला जास्त समजायला लागलं त्याच्यामध्ये. मग मॅक्रो फोटोग्राफी, वेगवेगळ्या त्यातल्या गोष्टी, सगळं सेटिंग वगैरे त्यात जास्त समजायला लागलं. त्याच्यानंतर मग मी अजून मग तसं आपलं सराउंडिंग तयार होतं. मग तसे मी तुला सांगतो वाईल्ड लाईफ हा प्रकार, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी असतात. मग सगळं त्याचा सायंटिफिक स्टडी आहे ते तेव्हा समजत गेलं मला. मग तशी माणसं भेटली, त्यांच्याकडे तशी इक्विपमेंट होती. मग तसं त्यामधलं समजायला लागलं की प्रत्येक मॅक्रो फोटोग्राफीसाठी बाबा सेपरेट लेन्स असते, तेव्हा कळलं. त्यानंतर कॅमेरा जे आहेत हाय एंड जे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये क्रॉप सेन्सर असतो, सेन्सर साईज मॅटर करते. जे आपला मोबाईल मध्ये जो कॅमेरा आहे त्याचा सेन्सर छोटा असतो, त्याची कॅपॅसिटी वेगळी आहे. आता कॅमेऱ्याची कॉस्टिंग बघितली तर डबल ट्रिपल असते. काही क्रॉप सेन्सर आहेत त्याची प्राइसिंग, जर आपण फुल फ्रेम जर कॅमेरा आहेत, जे सध्या माझ्याकडे लेटेस्ट इन्स्ट्रुमेंट आहेत, फुल फ्रेम कॅमेराज आहेत, त्याच्या ज्या फुल फ्रेम लेन्स आहेत त्या वेगळ्या असतात. बरोबर. त्यानुसार ते क्वालिटी देतात किंवा लाईट तेवढी घेतात किंवा डिटेलिंग जे आहे. आता आपल्यावर लाईट ही पडते, लाईट पडल्यानंतर शॅडो आणि लाईटचेच खेळ असतात. फोटोज म्हणजे काय, शॅडो आणि लाईट असेल तरच दिसणार.
मग ते टोटल जे आहे म्हणजे ते शार्पनेस ते दिसतं आपल्याला, शॅडो प्रॉपर घेतली जाते त्या कॅमेऱ्यामध्ये. नॉर्मल कॅमेरा असेल तर तुम्हाला शॅडो तेवढी घेतली जाणार नाही, डिटेल घेतली जाणार नाही. बरोबर बरोबर. हे मॅटर म्हणजे डोळ्यात पडणार रिफ्लेक्शन म्हणा. आणि आता मी दोन्ही कंबाईन केले, समज पॉडकास्ट आणि वेडिंग, हा आता दोन्ही मध्ये तुला सेम इक्विपमेंट युज होतात तेच. हा म्हणजे वेडिंग हा हे झाला. मग एक आता म्हटलं की चल बाबा काहीतरी वेगळं करूया, हा ते आवड आहे तर तिथे वापरूया. मग ते इन्स्ट्रुमेंट मला वापरायला मिळेल. नाहीतर मी मोबाईल मध्ये पण काही व्हिडिओ जे आहेत ट्रॅव्हलिंग, मला ट्रॅव्हलिंगची पण आवड आहे. हा ट्रॅव्हलिंग. मग बाईक राईड करतो मी हा त्यामध्ये. तू व्हिडिओ पण टाकलेला आहे लेह लडाखचा. हो, मग ते पण माझा ब्लॉगिंगचा चॅनल आहे त्याच्यामध्ये ते आहे. ओके, ते तुम्ही बघू शकता. बरोबर बरोबर. मग तिथे ते इक्विपमेंट जे आहेत, काय विषय झालेला आपला तो इक्विपमेंट साठी म्हणजे एक लेन्स तू आता म्हणजे तू छोट्या कॅमेरा पासून मोठा 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 एक मोठं जायला पाहिजे. म्हणजे शून्यापासून तू आता मोठ्या कॅमेरावरती, आणि तू मला मगाशी सांगितलं की बाबा कसली लेन्स पाहिजे होती ती. ते तेव्हा समजत गेलं, गायडन्स मिळत गेला किंवा युट्यूब आहे तिथून शिकत गेलो. बरोबर, तशी चांगली माणसं मिळाली त्या रिलेटेड. हम्म. मग तसे इक्विपमेंट आहेत ते अपग्रेड करत गेलो. बरोबर. कारण आपलं आयुष्य जसं आहे की आपण अपग्रेड करत जातो. हे झालं चल त्याच्या पुढे म्हणजे एक एक स्टेप पायरी जे आहे आपण चढत जातो. बरोबर. मग तसे इक्विपमेंट आम्ही आतापर्यंत आहेत ते लेटेस्ट आहेत माझ्याकडे. बरोबर. मग तसा त्याचा वापर झाला पाहिजे. मग तसा त्याचे वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करणं, वेगवेगळे एक्सपेरिमेंट करणं, त्यातून काहीतरी वेगळा रिझल्ट काढणं. हे चालू असतं आमचं असं फोटोग्राफी. काहीतरी युनिक करायचं ज्यातून मेन मला सॅटिस्फॅक्शन मिळेल. फोटोग्राफी मी माझं ऍज हॉबी म्हणून सुरू केली. हॉबी कशासाठी असते की एक आपण रिकामी असल्यानंतर काहीतरी वाटतं चल तिथे मला थोडक्यात मेडिटेशन सुरुवातीला काढलं, थोडक्यात मेडिटेशनच झालं. तिथे विचार नसतात मला काहीच. कॅमेरा घेतला आणि गेलो कुठेतरी फिरायला, नेचर मध्ये गेलो, जंगलामध्ये गेलो, फिरतोय. म्हणजे तिथे मी स्वतःशीच असतो, स्वतःशीच बोलतो असं थोडक्यात. So आता तू टोटल किती लग्न केली, म्हणजे टोटल वेडिंग? मी तू नाही तू लग्न तुझं लग्न झालंय का? माझं लग्न झालेलं नाहीये. आता लग्न पण झाले नाही. कोण इकडे बघत असणार कोण आहेत तर अतुल बोंद्रे इज रेडी विथ टीम. पण एक प्रश्न एक भावाप्रमाणे मी तुला विचारतो, लग्न आता तू कधी ठरवलंय? ज्याने आता माझी जर्नी माझं आता लग्न कधी 30 ला झालेलं. 29 आहे. मला पण मुलगी पण आहे विरता, आणि सलोनी पण माझी वाईफ आहे. मी त्यांना मिस करत आहे, घरी येणार आहे लवकर, ती वाट बघत असणार. सो आणि मी म्हणतो की आता तू लग्न कधी करणार आहे? असं एक प्रश्न, एक सोपा एक पर्टिक्युलर एज मध्ये आल्यानंतर हा प्रश्न असतो कुठल्यानंतर लग्न कधी. तुझ्या मनात आहे असं करायचं लग्न करायचं की नाही? म्हणजे आता एकतर मी माझ्याकडे सध्या फोकस आहे की मी लग्न म्हटल्यानंतर एक जर सांगायचं गेलं तरी तूच सांगू शकतो जास्त. बरोबर. लग्न मला करायचं की नाही ते लग्न हे करायचंच असतं. ओके. लग्न हे तुझ्या माइंड मध्ये आता तसंच होणार, म्हणजे माझ्या माइंड मध्ये पहिली होतं. मला खूप जण सांगायचे लग्न कर कर कर, पण आता तुझं एज किती आहे तू सांगितलं मला? 28. सो यू हॅव टू गेट मॅरिड नाव बाय 29. हा, मी तुला एक वर्ष थिंक करायला देतोय, आणि तू जा, कारण तू खूप टॅलेंटेड आहे आणि तुला चांगलीच भेटणार कोणती. आणि मी युट्यूबच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की टॉपिक कुठेतरी दुसरीकडे म्हणजे मी भावाप्रमाणे तुला मी विचारलं काहीतरी, मला ते वाटलं म्हणून मी माझ्या मनातलं मी तुला विचारलं की, आणि तुझं मला वाटतं की होणार लग्न. लाईफ मध्ये विचार केला तर तू सांगते ती गोष्ट योग्य आहे. मी सांगण्यापेक्षा तुला जास्त आहे. तू म्हणजे तुझं लग्न झालेलं आहे, तू जास्त सांगू शकतो. लग्न झालंय तुझा इकडा इम्पॉर्टंट. लग्न झालंय म्हणून सांगू शकत नाही. तो टाइम पिरियड, मग हा पिरियड आहे तो पुढे गेला एकदा ना की मग तू म्हणणार की अरे करायला पाहिजे होतं. मला असं वाटतं की बाबा, मला वाटत होतं की 25 ला मी करायला पाहिजे होतं खरं. आता कसं होतं, आपण सोशल मीडिया म्हणा किंवा सोसायटीचे काही जे रूल्स आहेत त्याच्यानुसार जर बघायला गेलं तर आपण काय म्हणतो, बेसिक आपण व्यवस्थित आपल्या पायावर उभे पाहिजे. बरोबर, बेसिक. बरोबर. आपण दुसऱ्याची जबाबदारी इथे घेणार. बरोबर. आपण कॅपेबल पाहिजे, त्याला तेवढं देण्यासाठी कॅपेबल. बरोबर. रिस्पॉन्सिबिलिटी आपली वाढणार, ती घ्यायला आपण रेडी आहोत की नाही. बरोबर. तसं मी म्हणतोय की काही ज्या माझे कन्सेप्ट आहेत त्याच्यानुसार मी ओके झाल्यानंतर, रेडी झाल्यानंतर मग
त्याचा पण विचार लवकरच नवरा तू होणार आहे तर असं मला वाटतंय आणि तेव्हा मी तुझा फोटो काढणार आहे वेडिंगला येऊ आणि सो हे आता एक गप्पा गोष्टी एक भावाप्रमाणे वेडिंग करता करता तू माझ्या हा, वेडिंगचा टॉपिक काढलाय. सो एक मला एक असं वाटलं मी आता एक गप्पा गोष्टीमध्ये तुला काढलं की बाबा चल कधी म्हणजे मला कोण नाही भाव वगैरे म्हणून मी डायरेक्ट विचारलं मी डायरेक्ट कनेक्ट होतो मग माझं माइंड असं आहे की मला कोण आवडला मी त्याला भावच म्हणतो आणि भावासारखंच करणार असं सो पॉडकास्ट आता मी पॉडकास्ट बद्दल आम्ही जास्त बोललो म्हणजे पॉडकास्ट कसे घेतले तुझं स्ट्रगल तुझं काय ते सगळं आणि वेडिंग फोटोग्राफी सुद्धा बोलली म्हणजे वेडिंग फोटोग्राफी त्यांनी कशी केली तो कसा स्टार्ट झाला त्यांनी याच्यावरती आपण एक थिंक करायचं की 0 वरून सुद्धा तुम्ही वरती येऊ शकतात. आणि एक मला पण तो इन्स्पायर झाला मी पण त्याच्यावर म्हणजे एक इन्स्पिरेशन असं वाटलं मला म्हणून मी त्याला एक फोन केला म्हणजे आता सांगतोय की मी सुरुवातीला ज्या लेन्स बघायचो फोटो मध्ये वगैरे बघायचो किंवा ह्या लेन्स माझ्याकडे कधीतरी असल्या पाहिजे हे असं नाही वाटायचं बघून हे माझ्याकडे पाहिजे तेव्हा काहीच नव्हतं माझ्याकडे. बरोबर नॉर्मल मोबाईल आलेले तेव्हा मोबाईलवर फोटो काढायला ते 6-7 वर्षानंतर जेव्हा एखादी गोष्ट मिळते तेव्हा तुम्हाला तो पॉईंट मगाशी आपण पॉईंट बद्दल सुरुवातीला बोलत होतो पॉईंट कनेक्ट होतात मग ते गोष्टी तुम्हाला मिळत जातात तशा. बरोबर आणि एक असा म्हणजे माझ्याबद्दल तुला एक असं काय आवडलं आज त्याबद्दल सांगायचं तर एक चांगलं आपण कनेक्ट झालो बरोबर ओळखत होतो थोडेफार त्यापेक्षा आपला बॉन्ड अजून खूप स्ट्रॉंग झाला. बरोबर 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 हा तो म्हणजे एक ब्रदरहूड कसं झालं आमचं ब्रदरहूड कसं आणि क्लिअरली बोलतोय हा 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 असं मनात असं काय नाही आपलं क्लिअर म्हणजे हेच पाहिजे की समोरचा आपण काही गोष्टी आहेत त्या समजतात आपल्याला बॉडी लँग्वेज म्हणा किंवा आय कॉन्टॅक्ट समोरचा जेन्युअनली त्याच्या भावना किंवा काय बोलतोय ते खरंच बोलतोय ते स्क्रिप्टेड आहे पण तू डायरेक्टली कनेक्ट होतोय. बरोबर ते मॅटर करतं आपल्या पॉडकास्ट मध्ये हेच गोष्ट आहे की आपण व्यवस्थित कनेक्ट झालं पाहिजे. बरोबर तू करतोय आणि आता तू वेडिंग फोटोग्राफी पण करतो पॉडकास्ट पण करतो आणि सर पण आहे सो हे सगळं करून तुला माझ्या बरोबर पॉडकास्ट घ्यायला कसं वाटलं. खूप छान जो आता 2च पॉडकास्ट घेतले वाटलं हे माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसणार आहे आणि पुढील आमची जर्नी आहे त्यातून तुम्हाला समजेलच. सो तू पॉडकास्ट करतो हे जेव्हा म्हणजे सांगितलं मला पण वाटलं मला पण पॉडकास्ट आता जरा स्पीड जो आहे तो थोडा म्हणजे केले पाहिजे कारण तुला मी सांगितलं असं आता स्टुडिओची अरेंजमेंट करतो इथे पॉडकास्ट करायचे बरोबर तो सेटअप झालाय मग पॉडकास्ट सुरू केले पाहिजे होते. बरोबर आता माझे मला वाटतं तू इथे मला वाटतं माझाच पॉडकास्ट त्याच्यासाठी सुरुवात म्हणजे मी पाय ठेवलाय म्हणजे शुभ पाय झाले दोघांचे पॉडकास्ट पहिला पॉडकास्ट वाटतं इकडे आहे अतुल बोंद्रे आणि असं म्हणजे हे वगैरे काय नाही त्यांनी केलेला अजून प्रोसेस आहे त्याचा तो करणार आहे आणि खूप अजून प्रोसेस आहे अजून इकडे करायचं पण मला वाटतं आता तो ह्यासाठी महत्वाचं म्हणजे पॉडकास्ट जे आपण करतो याच्यासाठी थोडं तू काल मला प्रश्न विचारला डोपामाइन रिलेटेड एक व्हॉट इज डोपामाइन लाईफ मध्ये आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा आपल्याला थोडा स्पार्क मिळाला पाहिजे. बरोबर आता तू मला भेटला आता कसं मिळणार कोणीतरी आपल्याला थोडी पार्टीमध्ये हात ठेवला पाहिजे बरोबर तू चांगलं करतोय असं बरोबर ते आपल्याला ऑडियन्स आहे बरोबर तुम्ही जसा रिस्पॉन्स देणार तसं आम्हाला पण वाटतं की अजून करूया बरोबर किंवा नवीन नवीन टॉपिक घेऊया. अतुल तुला खरं सांगतो थँक्यू मनापासून एवढी मला हेल्प केली आणि प्रत्येक पॉडकास्ट मध्ये मला हेल्प होत आहे प्रत्येक मला ते असं वाटतं की बाबा मी काहीतरी दुसऱ्यांना देत आहे म्हणून मला ते येत आहे परत सो व्हॉट यू गिव्ह यू कम बॅक रिटर्न असं एक ती हे आहे एक सो एक मला वाटतं ते खरं आहे आता एकदम खरं आहे. सो थँक्यू म्हणू इच्छितो की अतुल बोंद्रे पॉडकास्ट मला तू स्टुडिओ बिडिओ सगळं व्यवस्थित दिलं तुझी लाईट तुझे आज फक्त माझा मोबाईल आहे आणि मोबाईल होल्डर आहे बाकीचं सगळं त्याचं आहे लाइटिंग एसी मेन म्हणजे एसी मला भेटली आज आता पुढच्या याला एसी भेटणार मला माहित नाही पण हा पॉडकास्ट माझा जरा थंड झाला म्हणून मी जास्त बोललो. एसी पण म्हणणार आहे नाही बाबा सुरू केलं तरी आता म्हणजे वापर करतोय काहीतरी करतोय बरोबर सो तुला पण थँक्यू तू पण मला एक संधी दिलीस बोलण्याची काही जे विचार आहेत ते किंवा लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा मला थोडाफार माझ्यामध्ये बघण्याची तू थोडा वेळ दिला. बरोबर आणि खूप चांगलं वाटलं तू पण पॉडकास्ट सुरू करतोय तुला पण ऑल द बेस्ट खूप चांगले पॉडकास्ट आपण करू नॉलेज शेअर करू आणि
आम्ही दोघंही पण कधी कधी पॉडकास्ट घेणार आहे. हो हो पण ते त्याला आवडायला पाहिजे, कारण तो एक माझा सर कसा आहे, तो मला गाईड करणार. सहयोग कडून पण मी भरपूर गोष्टी शिकतोय. कारण प्रत्येकाकडून तो मी तुझ्याकडून आता घेणार आहे. एक एनर्जी भेटते बघ, तेव्हा तो मग मजा येते. तुझ्याकडून ही जॉली. हा जॉली. सो आता मी एवढे सांगितलं जॉली आमचं हे अतुल पॉडकास्टला सबस्क्राईब करा. आता तू पण मला जरा सांगते की जॉली सहयोग पॉडकास्टला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो खूप लोकांपर्यंत पोहोचवा. आणि मी असं सहयोगला सांगते की तू खूप चांगल्या प्रकारे पॉडकास्ट कर पुढे. वेगवेगळे लोक जे आहेत त्यांना इथे पॉडकास्ट मध्ये तुझ्या घेऊन ये. आम्हाला पण, मी पण तुझे काही पॉडकास्ट बघितले सुरुवातीला. म्हणजे खूप मजा आली बघायला. थोडा वेगळ्या कन्सेप्ट थ्रू म्हणतोय. म्हणजे काही पॉडकास्ट माझे जर बघायला गेले तर मला पण वाटलं की थोडं सिरियस होत आहेत पॉडकास्ट माझे. तुझ्या थ्रू थोडं तसे थोडी मजा आली पाहिजे. ओके ओके. खूप मजा आली तुझ्या बरोबर बोलत. तर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून आम्हाला किंवा आमच्यामध्ये काहीतरी तेवढं आम्हाला ग्रो करता येईल. बरोबर. सो थँक्यू आणि स्टुडिओ दिल्याबद्दल आणि थँक्यू. बरोबर थँक्यू. मला पण मजा आली खूप. आणि आम्ही आता पॉडकास्ट संपवत आहे. तुम्ही पण आता मोटिवेट व्हा. मी असंच तुम्हाला मोटिवेट करणार, असंच कोणाकोणाबरोबर पॉडकास्ट करणार, असं तुम्हाला मोटिवेट करणार, हसवणार. सो स्टे ट्यून ऑन जॉली सहयोग. थँक्यू फॉर वॉचिंग ऑल. दोन तीनच व्हिडिओ झाले आहेत, पण आता हा तिसरा व्हिडिओ आहे. तिसरा व्हिडिओ मी आता एक अतुल बोंद्रे पॉडकास्ट याच्याबरोबर कोलॅबोरेशन केलाय, तो टाकणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच. आणि हा पॉडकास्ट मी इकडे संपवत आहे. हर हर महादेव. हर हर महादेव.